मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून म्हणत होतं जरांगेंनी मुंबईला आंदोलन केलं तर बराचसा सक्सेस मिळाला. आपल्या तालुक्यातला एक युवक राजू भोर यांनी देखील हिवऱ्याला आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. मराठा आमदारांचा पाठिंबा असावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. नाही तर राजू हा आंदोलक आहेच पहिल्यापासून, परंतु ज्यावेळेला आपला नेता आंदोलन करतो तसं तेव्हा त्याचा आदेश नव्हता की कोणी खाली आंदोलन करावं. ते प्रक्रियेला थोडा ट्विस्ट तयार होतो. माझं असं म्हणणं की मग आझाद मैदानात जाऊन तरी त्यांच्याबरोबर बसलं पाहिजे होतं, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माती त्यांच्या बाळाला लावली कोणी मनोज जरांगे पाटलांनी. ते इथूनच तिकडं गेले, आपण त्यांचं स्वागत केलं. मग वेगळं इकडं मोर्चाचं आयोजन करणं त्यापेक्षा त्यांनाच जाऊन जर आपण ताकद देणं सर्वांनी हे फार गरजेचं होतं. पण ठीक आहे, त्याच्या भावना होत्या बिचाराच्या. मराठी समाजाचा आमचा कार्यकर्ता आहे, लढणारा आहे, संघर्ष करणारा आहे. राजूने जे काय केलं त्याला माझा पाठिंबा आहेच, परंतु प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण समजून घेणं फार काळाची गरज आहे. त्यामुळे जरांगे पाटील ज्यावेळेला मुंबईच्या दिशेने निघाले त्यावेळेला मुंबईलाच शक्तीप्रदर्शन होणं ही मराठा समाजाची एक वेगळ्या पद्धतीची धमक ही अख्ख्या राज्याला आणि देशाला जाणं गरजेचं होतं. म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाणं हीच काळाची गरज होती. आणि सगळे तमाम बांधवांनी करोडोच्या संख्येने जमाव तिथं उभा करून वेळेला त्यांना अन्न मिळालं नाही, प्यायला पाणी मिळालं नाही, पण तरीसुद्धा त्यांनी जीवाची बाजी लावून ते आंदोलन मनोज जरांगे पाटलांच्या मागं उभं केलं. मनोज जरांगे पाटील म्हटले मी दिसायला एकटा आहे किंवा उद्या मला खाली सोडून दिलं आंदोलन संपलं तर मला घरी जायला 50 रुपये खिशात नाही, अशी माझी परिस्थिती आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनं जे आंदोलन घेतलं त्यांच्या आंदोलनाचं कौतुक करतो आणि मराठा समाजासाठी त्यांनी जे काय केलं त्याची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद झाली असं मी जाहीर करतो आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आता तुमचं कोणाबद्दल मनामध्ये आकस नसतो, एखाद्याबद्दल तुम्ही बोलून जाता हे अनेकांनी अनुभव. सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे जनतेबद्दल वेगवेगळे प्रश्न सोडवत असतात. तुमच्या दोघांमध्ये ज्याचे काय तुम्ही मी झालं, पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तानाजी तांबेकडे कसं पाहता? नाही बघा, मी तानाजी तांबे साहेबांना स्वतःहून एकदा फोन केला होता आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, कुठल्या जी एक्सप्रेस टावर आहे त्याच्यामध्ये असं तुम्हाला बातमी आलेली आहे आणि फसवणूक होते शेतकऱ्यांची. तर मी त्यांना फोन करून एवढंच म्हटलं की तुम्हाला ह्या प्रक्रियेबद्दल जर काही अधिकची माहिती पाहिजे होती तर तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही मला कधी भेटू शकले असं, प्रश्न विचारू शकला असं, तुम्ही माझ्या का नाही आलात? खात्री करायची होती. हा, माझी चर्चा का नाही केली? तुम्हाला तो अधिकार आहे ना, कुठल्याही माणसाला या तालुक्यातला माझी चर्चा करायला अधिकार आहे आणि हा अधिकार त्यांच्या नैतिकतेचा अधिकार आहे, तो तुम्ही का नाही वापरला? याच्यावर वास्तविक त्यांचं माझं थोडंसं संघर्ष झाला आणि मग त्यांनी पोलीस स्टेशनला काय माझ्या विरुद्ध पत्र दिलं. ठीक आहे, तर त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. माझ्या जर चहाचं निमंत्रण दिलं तर चहा प्यायला जाणार का? केव्हाही जाऊ ना, कोणाबद्दल आपले काय. बघा, माझं कोणाशी कधी भांडण नाही. मी त्यांना एकच प्रश्न केला, तुम्ही सन्माननीय माजी आमदारांचा फोटो स्टेशनला ठेवून आज तुम्ही जे माझ्यावर आरोप करतायत तर ते सर्वसामान्य माणसाला तेवढं रुचणार नाही. म्हणजे त्याच्यात तुमची पण प्रतिमा खराब होते. तुम्ही एकीकडे ज्येष्ठ समाजसेवक म्हणायचं, दुसरीकडे एका पॉलिटिकल पुढाऱ्याचा स्टेटसला फोटो ठेवायचा. मी त्यांना काय सूचना केली की तुम्ही त्यांचा स्टेटस ठेवू नका, तुम्ही छत्रपती शिवरायांचा स्टेटस ठेवा, स्वतःचं ठेवा आणि तुम्ही लढाई लढा ना. मग काय होईल, तुमच्या त्या लढाईला सर्वसामान्य जनता पारदर्शकपणे बळ देईल तुम्हाला. त्यांच्या फायद्यासाठी मी सांगितलं. त्यामुळे मी ते माझ्या नेतेचे मी त्यांच्यासाठीच काम करतो म्हणजे ते असे जे बोलले, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी तुमच्यापेक्षा जास्त कधी बोलणार नाही आणि मी तुम्हाला इथं पुढं कधी कुठल्यावरती फोन करणार नाही. गंमत अशी आहे की ते एक स्वयंविचाराचे नेते आहेत. त्यांनी पेमदरा असेल किंवा आता कालचा संजय काळ्यांचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा विषय असेल, कांदा असेल, ऊस असेल, त्याने नेहमी आपली प्रभावी भूमिका ठेवलेली आहे स्वतःची. मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या त्या प्रतिमेला किंवा तुम्ही घेतलेल्या निर्णयाला तुम्ही पाठीमागे जाऊन तुम्ही राजकीय लेबल लावू नका, जेणेकरून तुमच्या बाबतीमधलं सर्वसामान्य जनतेचं विश्वासार्हता डाऊन होईल. विश्वासार्हता तुमच्या बाबतीमध्ये मी त्यांच्या भल्यासाठीच बोललो. त्यामुळे याच्यापेक्षा वैयक्तिक त्यांचं माझं कधी काही बोलणं झालं नाही, होणार नाही.
कधी मला ते भेटले तर मी म्हणते विचारलं त्यांना, नमस्कार तानाजीराव, बरे आहे का तुम्ही? साहेब, माझ्यासाठी माझ्या बरोबर असणारी माणसंसुद्धा माझी, माझ्या विरोधात असणारी सुद्धा माणसं माझीच. शेवटी या तालुक्याचे प्रमुख तुम्ही आहात, पालकत्व आहे माझ्याकडे. त्यामुळे काय रोष किंवा कोणाच्या बाबतीमध्ये मत्सर असं कधी नाहीच आहे आमच्या मनामध्ये. त्यामुळे लोकांनी मला आपला म्हणून म्हटलंय. बघा, महाराष्ट्रामध्ये अपक्ष निवडून येणं नॉट अ जोक, सोपी गोष्ट नाही. आणि माझे पाय नेहमी जमिनीवर आहे. मला कोणी चांगलं म्हटलं तरी आनंद आहे, कोणी वाईट म्हटलं तरी आनंद आहे. आता मुठभर लोक साहेब मला वाईट म्हणणारच आहे. एवढ्या मोठ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये जर 80% जनता जर माझ्याकडे जर पाहत असेल की शरद सोनवणे हे आम्हाला योग्य वाटतात, तर त्या योग्यतेचा सन्मान टिकवण्यासाठी 20% लोक जर मला वाईट म्हणत असतील तर त्यांचा पण सन्मान ठेवणं ही माझी जबाबदारी आहेच ना. ते काय माझे दुश्मन नाही. आणि मी का अपेक्षा करावं की मला 100% लोकांनी चांगलंच म्हणावं? मला काही लोकांनी वाईट पण म्हटलं पाहिजे ना. चांगला आणि वाईटचा समतोल राहिला ना की माणसाच्या डोक्यात हवा जात नाही, माणसाचे पाय जमिनीवर राहतात. मी त्या 20% लोकांना सुद्धा धन्यवाद देतो, जी 20% लोक मला लायक समजत नाहीत, योग्य समजत नाही, टीका करतात, वाईट समजतात, टीका करतात. त्यामुळे मी त्या 20% लोकांना धन्यवाद देतो की त्यांच्या या सगळ्या बोलण्यामुळं काही शिकायला मिळतं. हा, मी माझी दिशा चुकवत नाही. मला दिशेमध्ये ठेवण्याचं काम वारंवार ही मंडळी करतात. त्यामुळे जेवढे माझे हितचिंतक आहेत आणि जे माझे हितचिंतक नाही, ते दोन्ही माझेच सगळी माणसं आहेत. मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि सहृदयी करतो. मनामध्ये कुठलाही मत्सर न ठेवता मला त्यांचा सगळ्यांचा तालुक्याचा आमदार म्हणून पालकत्वाची जबाबदारी. उद्या त्यांनी मला काही फोन केला कधी रात्री अपरात्री की साहेब इथे तर अशी घटना घडली, आम्हाला तुमची मदत पाहिजे, 100% त्यांना योगदान दिलं जाईल. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.